सर्वांना माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर काय चाललंय बघा, सकाळचे वाजले आहेत 7 आणि मस्तपैकी वातावरण आहे सकाळचं. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा. तर बघा छान असं वातावरण आहे आणि ऊन तर लगेच चालू होते बघा. या 7 वाजताच ऊन पडले बघा. किती असं वाटतंय 8-9 वाजले बघा. बकरीला भूस ठेवलं इथं गमिल्यामध्ये, खाते ती. काय ग, हे तिचे पिल्लं बसलीत बघा इकडं, 2 पिल्लं हिचे इकडं पण खातेत. हे बघा हे 2 तिकडं पिल्ल्या काय करतोय काय माहिती. इकडं पाणी ठेवलेलं आहे आंघोळी करायला. इथं सरपण टाकले पाणी तापायचं बघा. पाणी आता गरम होतंय चुलीवर. तापलं का, थोडं राहिलंय अजून. लाईट नाही त्याच्यात, लाईट नाही, चार्जिंग करायची. काय ग, काय पाहती. चला हे बघा. काय रे, काय ग, काय ग बकरू बाई. गरीब आहे, काही नाही, मारित नाही, काय नाही. पिल्या इकडं बसलाय लांब येऊन बघा. छान सकाळचं वातावरण आहे मस्तपैकी. पिल्या पिल्या बघा कसं पाहतोय. पिल्या कसं बघतोय. सूर्य उगालाय. गेली आतमध्ये मांजर इकडं. झाड मस्त हिरवेगार, नारळाचे, बदामाचे. बदाम नाहीये, नारळ, पेरूचे, बदाम नाहीये. बदामाचं झाड आणावं लागेल, 1-2 लावावं लागते. आताच आंघोळ वगैरे झाली आहे मस्तपैकी. केस वगैरे धुतले. काल तर लय ऊन लागलं बापरे, मावशीच्या तिकडे गेलत ना उन्हामध्येच लय ऊन लागलं. मग जरा गार पाण्याने जरा डोकं धुतलं, जरा बरं वाटलंय. हा मग किती ऊन लागलंय बाई काल. आणि आता मी भाकरी केल्या चुलीवर मस्तपैकी. टिकली पडली आंघोळ केली तर. भाकरी केल्या इकडे ठेवल्यात बघा टोपल्यात, आत्ताच केल्या एवढ्यात. हे बघा बाजरीच्या भाकरी मस्त चुलीवरच्या. काढायला टाकायचंय, मोड आहे. काय टाकायचं काढायला? पाला, लिंबाचा लिंबाचा पाला. लिंबाचा पाला काढायला टाकती होय. हा हा बरं टाक. खातेत का ते? लय खाते. हा टाक मग, टाका. आणि आपल्याला आता येता येता काल मच्छी आणली होती. मच्छीचं कालवण केलं रात्री. लाईट नव्हती त्याच्यामुळं काय व्हिडिओ टाकलाच नाही बरं का, काढला नाही. लाईटच नव्हती, म्हणलं अंधारात काय करावं काय समजत नव्हतं. तसंच आपलं बॅटरीक लावून जेवण बनवलं. लाईट पर उशिरा आली, कधीच्या कधी 9 वाजता. त्याच्यामुळं मग व्हिडिओ नाही टाकला, नाही तर मग मच्छीचा बी जेवणाचा आपला व्हिडिओ टाकलाच असता मी. पण पटापट जेवण बनवून घेतलं. थोडासा उजेड होता तरच काही बॅटरीक लावून. आणि आता मस्तपैकी आपल्याला चुलीवर वांग्याचं कालवण करायचं बस असतं. काल येतानाच वांगे आणले बघा, 20 रुपये पावशेरच. ते मस्त काट्याचे वांगे आहेत बघा, गावचे. तर आता बनवते मस्तपैकी चुलीवर.
आणि मसाला आत्ताच भाजून घेतला बघा. येता येताच काल कोथिंबीर पण आणली. आता इथं काय कोथिंबीर नाही, काही नाही, म्हणलं आज द्यायला लावून देवा कोथिंबीर थोडीशी, जागा नीट करून. पाणी आहे तरी कोथिंबीर काही लावित नाहीत, काही नाहीत, काय करायचं. आता छान असा मसाला भाजलाय बघा मस्त. आणि आता वाटून घेते पाट्यावर, थंड झाला आहे आता. आणि वांग्याचं कालवण करते. चहा वगैरे नाही पिली बरं का मी, गावाकडे आले मला चहा नाही पिऊ वाटत, असं वाटतं जेवण करावं लगेच. तर आता वांग्याचं कालवण करते मस्त असं, आणि जेवण करते लवकरच. तरी आत्ता सकाळचे 8 वाजले आहे, चहा वगैरे नाही झाला मी, आणि पिले नाही, काही नाही, आईवडील पिले. पण म्हणलं वांग्याचं कालवण करते मस्त, आणि जेवण करते. तर चला आता मी मसाला वाटते. हे बघा छान असा मसाला भाजून घेतला बरं का. सगळं मिरची, गरम मसाला, धने, शेंगदाणे, कोथिंबीर, मीठ सगळं घेतलं बघा. आणि इकडं बघा कसे गावचे वांगेत काट्याचे बघा, एकदम भारी. तर आता बनवते. आता मसाला वाटून घेते आधी. आत्ताच मसाला वाटून घेतलाय इकडं. तिला ठेवते चुलीवर, जाळ करते, फुकते. आणि वांगे कापून घेते. आता मसाला वाटलाय बघा पाट्यावर छान असा. वांगे कापून घेते आता. हे बघा मस्तपैकी आता वांगे चिरून घेतले, धुवून घेतले, आणि त्याच्यामध्ये अगोदर मीठ भरलं आणि मसाला भरलाय बघा छान असा. मसाला भरून घेतला, मीठ भरलं अगोदर. आणि आता आपण पातेलं ठेवू, तेल टाकू आता. आता वांग्याचं कालवण करायचं मस्त. तेल टाकते आता. हे बघा पातेल्यामध्ये तेल टाकलं, मसाला टाकला, हळद टाकली, आणि थोडा तो लाल मसाला टाकला आपला घरी बनवलेला. आता वांगे टाकते. पाणी मसाला टाकते. जरा पातेलं मोठंच घेतले, दुसरं पातेल्यात काय जरा मच्छीचं कालवण होतं रात्रीचं, मग ह्याच्यात बनवलं मोठ्या ह्याच्यात. पाणी टाकते, अजून थोडंसं शिजायला लागल. मस्तपैकी झालेलं आहे तयार. आता जेवण करायचं. हे बघा हे बघा मस्त चुलीवरचं वांग. चला आता जेवण करते. चला आत्ताच भाकरी कालवण झालं आहे माझं. आता जेवण करते, डायरेक्ट जेवण, नाश्ता वगैरे काही नाही, चहा नाही पिले. आपली गाय इथं उभी राहिली बघा मस्त अशी. काय नाही करीत मी तुला, काय नाही करीत, गरीब आहे, काय नाही करीत, छोटी काय. चला एक चक्कर मारून येते. आंब्याकडून तिकडून कुत्रे बसले बघा. हड 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 हड. स्वयंपाक वगैरे झाला, आंघोळ झाली, कपडे धुतले, आणि आता जेवण करायचंय. सगळं काम आवरलंय ना. आत्ता फक्त किती वाजले माहिती का, 8:30 वाजले. सगळं उन्हाच्या आधी काम आवरून घेतलंय. चला आता जेवण करायचं, बसायचं आता. आजच्या दिवस सुट्टी, आता संपली सुट्टी. आता उद्या जाणार मुंबईला.
मला चला एक चक्कर मारा इकडं, काही एखादा पाडवीड सापडला तर. आंबे तर काही पिकले नाही, निब्बर कैऱ्यात ह्या बघा, ह्या निब्बर. जाऊ दे, आपल्याला नाही भेटले खायला, मरू दे तिकडे, आता काय करता. हे सगळे हिरव्याच आहेत, पिकले नाही काय नाही, हवे हिरव्या कैऱ्यात नसते. काय करता. केस अडकले. एक सापडला पाड बघा. बघूया इकडे एखादा पडला तर, एक दोन सापडले तर सापडले. आपल्याला काय आंबे खायला नाही भेटले. खाल्ले तर आपले 2-3 पाड पाडलेले, बाकी काही नाही. वर सगळ्या निब्बर कैऱ्यात, आणि जास्त कैऱ्या नाही आहेत, आंबे नाहीत. वाऱ्याने पडले, वाऱ्या वावदानाने. मागं पाऊस पडला होता, वारं, त्याच्यात पडल्या सगळ्या कैऱ्या. इकडं बघू म्हटलं एखादी. काल इथं हे सरपण एका साईडला केलं तर नाही, तर जागा रिकामी केली होती. म्हटलं वरून जर आंबे पडले तर इथं दिसते नाही आणला. मग एवढी जागा चांगली केली रिकामी काल, एवढ्या जाग्यात सरपण होतं. या सरपण इकडे एका साईडला टाकलं काल आम्ही तिघांनी. आणि म्हटलं नाही तर मग ते आंबे याच्यातच पडले असते, सरपणामध्ये यांना सापडले नसते. त्याच्यामुळे एवढी जागा हे केली, सगळं पाला काढला एका साईडला बघा. हे आंब्याचे पानं पडलेले एवढे, सगळं राडा काढलाय आणि स्वच्छ जागा केली. आता आंबे वरून जरी पडले पाड, तर यांना इथं दिसते ना लगेच. त्याच्यामुळे काल अशी आयडिया केली. खाते ना, मग काय करायचं, असे वायाला जावंच तर. इथं तर काही नाही ह्या आंब्याखाली, तिथं नाही पडलं एक पण नाही. बाजरीची भाकर घेतली, मस्तपैकी जेवण करते आता. आणि इकडे छान असं वांग बनवलंय मस्तपैकी, तरी आली बघा. तर आता घेते मी वाढून जेवण करायला. या तुम्ही पण जेवण करायला. गावचे वांगेत मस्त काट्याचे. हे बघा. चला आता जेवण करते मस्तपैकी बघा. खाली बसले बघा जेवण करायला. बघा एवढं झाड लिंबाचं छान अशी सावली बघा, गार. तर आता बसले मस्त. इकडून बकऱ्या बांधलेल्या त्या बसल्यात, आणि मी पण इथं सावलीला बसले मस्तपैकी जेवण करते आता. तुम्ही पण या जेवण करायला. आता इकडे किती लवकर, आता आत्ताशी वाजले किती, 9:30. आता 9:30ला मी मस्तपैकी जेवण करते. आणि तिकडं मुंबईला दुपार होते 2-3 वाजते तरी जेवण करायला भेटत नाही कामाने. एवढा वैताग आहे तिकडं. असं इकडं आलं ना, असं नको नको वाटते तिकडं जायला, लय टेन्शन असते. तसं गावाला कसं निवांत निवांत निवांत, काय करायचं. जाऊ वाटत नाही. रोजचं 4ला उठा, स्वयंपाक करा, आवरून पटकन जा टायमावर. मला एवढा वैताग होतो ना आता, पण काय करावं, लय जीवन मुंबईचं अवघड आहे. गावाला खूप निवांत मस्त जिंदगी. पहिलं जेवण करायचं, मग बाकीचे कामं करायचे, असं आहे. काय करायचं, लय धावपळ लय धावपळ. पोटाला खायला भेटत नाही, एवढी धावपळ आहे. मुंबईचं जीवन लय अवघड आहे. काय करायचं. हाय आजचे दिवस तर खाते करते जेवण. आता उद्यापासून कशाचं जेवण आपल्याला टायमावर. बघा ना मस्तपैकी वांग केलंय काळ्या मसाल्यात चुलीवर, भाकरी बाजरीच्या. तिकडं जेवण असून खायला टाईम नाही, असं आहे. हाय असतंय सगळं, पण टायमावर टाईम नाही आपल्याला खायला. एवढी जेवण बेकार आहे मुंबईचं. काय करायचं. तर या जेवण करायला. छान असं चुलीवरचं वांग्याचं कालवण केलंय मस्त, पाट्यावर वाटून मसाला, भाकरी मस्तपैकी. आता करते निवांत जेवण आजच्या दिवस. उद्यापासून कशाचं आपल्याला निवांत. गावाला आले माणूस पोटभर जेवण करतं बाबा. तिकडं काही खरं नाही, काय उपयोग नाही. जेवण करते आता. आणि गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडते का नक्की सांगा कमेंट करून. तर
करते आता जेवण मस्तपैकी. बघा वांग्याचं कालवण खूप छान आहे आणि चुलीवरचं आहे. कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा. तर या जेवण करायला. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.